आमच्या गावाच्या बाहेर एक मोठी सिमेंटची फॅक्टरी होती. त्यात माझा मामा अभियंता म्हणून कामाला होता. त्याला जसे कळले की मी त्या गावामध्ये खास घराच्या कामासाठी आलो आहे, तसे त्याने आधी मला आपल्या घरी बोलवून घेतले. त्याच्या कंपनीच्या जवळ मिळालेल्या क्वार्टरमध्ये तो त्याच्या कुटुंबाबरोबर राहायचा. त्यामध्ये मामा, मामी, आजी असे 3 जण राहायचे. बऱ्याच वर्षानंतर मी त्यांना भेटलो होतो. खूप गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. प्रवास करून आल्यामुळं काका मला म्हणाला, तू आराम करून घे, तोपर्यंत आम्ही आजीला डॉक्टरकडे चेकअपला नेऊन आणतो. तसे मी काळजीपोटी एकदम काकाला विचारले की काय झाले आजीला. तर आजी अशा कापऱ्या आवाजामध्ये मला म्हणाली, काही नाही रे, बरेच दिवस छातीमध्ये दुखतंय, मी ठीक आहे. मी घरी एकटाच होतो. दुपारची वेळ होती. जेवण जास्त झाल्यामुळे मला जरा जास्त सुस्ती आली होती. त्यामुळे बसल्या बसल्या माझा डोळा लागला. तितक्यात दारावरती जोरात थाप पडली. मी खाडकन झोपेतून जागा झालो. दार उघडून पाहिले तर तिथे एक तरुण बाई उभी होती. ती मला बाजूला करून सरळ आतमध्ये गेली आणि घरात काहीतरी पाहू लागली, शोधू लागली. मी त्यांना म्हणलं, अहो बाई, तुम्ही कोण आहात? अशा एकदम घरामध्ये कशा आलात? ती माझ्याकडे न बघताच म्हणाली, लक्ष्मी कुठे आहे? मी त्या तरुणीला म्हणालो, इथे असे कोणी राहत नाही. तिने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. ती तशीच तिकडून निघून गेली. माझी झोपमोड झाली होती, त्यामुळे आता पुन्हा माझी झोपायची इच्छा नव्हती. म्हणून मी मोरीमध्ये जाऊन चेहऱ्यावरती पाणी मारले. मी मोरीतून बाहेर आलो ना आलो, मला लगेच लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मी इकडे तिकडे बघू लागलो की हा आवाज नक्की येतोय कुठून. पण आवाजाची दिशा काही कळत नव्हती. तो आवाज काही केला कमीही होत नव्हता. म्हणून मी घराच्या बाहेर पडलो आणि तिथे शोध घेऊ लागलो. पण आजूबाजूला हे कोणी दिसत नव्हतं. मी विचार केला की शेजारच्या घरामध्ये एखादे लहान बाळ असेल, पण माझ्या मनामध्ये एक विचार सतत येत होता की ती बाई कोण असेल, इथे कशाला आली. त्यात माझ्या मनात विचार आला की डॉक्टरकडे जाऊन यांनाही खूप वेळ झालेला आहे, अजून कसे आले नाहीत. बराच वेळ मी त्यांची वाट पाहिली आणि मामा मामी येताना दिसले, पण त्यांचे चेहरे हे खूप उतरलेले होते आणि ते खूप हताशही दिसत होते. मी पटकन जाऊन त्यांना विचारले, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात, आजी कुठे आहे? मामा म्हणाला, आजीच्या टेस्ट झाल्या आणि डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून येण्याचा सल्ला दिलेला आहे. मामाचे हे असे बोलणे ऐकून मी त्याला विचारले, खूप काळजी करण्यासारखं काही नाही ना? त्यावरती मामा आणि मामी हे कोणीच काही बोलले नाही. मला त्यांचे हावभाव काही बरे दिसत नव्हते. मी परत त्यांना विचारले, अरे काय झालंय, तुम्ही सांगत का नाही आहात? मामा दबक्या आवाजात म्हणाला, आम्ही जिथे आजीला नेलं होतं तिथे त्याच हॉस्पिटलमध्ये आमच्या कंपनीचा एक ज्युनियर आणि त्याच्या बायकोचे प्रेत आणले होते. आज सकाळीच
त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते दोघंही गेले. मी मामीला सोडायला आलो आहे, मग लगेच परत जाईल. मी त्याला म्हणालो की थांब, एकटा जाऊ नकोस, मीही येतो तुझ्याबरोबर. मामा आणि मी आम्ही दोघेही हॉस्पिटलला आलो. फॅक्टरीचे बरेच लोक इस्पितळामध्ये आले होते. खूप गर्दीही झाली होती. मामा मला त्यांच्याबद्दल सांगत होता. राजन आणि त्याची बायको कजरी ह्या औरंगाबादमधून इथे कामाच्या शोधामध्ये आपल्या गावाला आले होते. काही वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक छोटी मुलगी होती. आमचे हे बोलणे चालू असतानाच आम्ही चालत चालत त्या प्रेतांजवळ गेलो. खाली स्ट्रेचरवर ठेवलेली त्यांची प्रेतं इतक्या तरुण वयामध्ये मृत्यू त्याच्या नशिबामध्ये होता हे असे पाहून मला वाईटही वाटले. पण तितक्यात माझे लक्ष त्या बाईच्या प्रेताकडे गेले आणि विजेचा तीव्र झटका मला लागला आणि मी एकदम शहारलो. माझ्या अंगामध्ये एकदम कापरच भरलं. काही सेकंदासाठी जणू माझा श्वासच थांबला. मी थरथरत्या आवाजामध्ये सैरावैरा होऊन त्या लोकांना विचारायला लागलो की हे सगळं कधी आणि कुठे घडलं. कारण ही बाई दुपारी माझ्या मामाच्या घरी आली होती. मी हिला पाहिलेले आहे. त्यावरती सगळे म्हणाले की काहीतरी काय बोलताय, यांचा अपघात आज सकाळीच झालाय आणि अपघाताच्या ठिकाणून इथे आणेपर्यंत त्यांना मृत घोषित केलेले होते. मी मात्र आतून हादरून गेलो होतो. कसेबसे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांच्या ओळखीची लोक मामाला मात्र विचारत होते की मामा, लक्ष्मी कुठे आहे. मी मामाकडे एका विचित्र नजरेने पाहत बसलो. त्यावरती तो म्हणाला, आज ती शिंदेंकडे आहे. मला काम असल्यामुळे राजनने मुलीला त्यांच्याकडे ठेवले. तितक्यात शिंदे नावांचे एक गृहस्थ एका चिमुरडीला कडेवर घेऊन आले. 1 वर्षाचीही नसेल होती. औरंगाबादमध्ये असलेल्या तिच्या कुटुंबांना कळवलेले होते. ते इकडे यायलाही निघाले होते. इकडे रात्र होऊन गेली होती. सगळे आपापल्या घरी निघून गेले होते. मामा मला म्हणाला, तू जा, मी थांबतो. तुझी आजी पण इथेच आहे. पण मी त्याला म्हणालो की नाही, मी कुठेही जाणार नाही. मी पण थांबतो तुझ्यासोबत. आणि मग आम्ही दोघंही तिथेच थांबलो. आजीच्या खोलीतच एका पाळण्यामध्ये लक्ष्मीला ठेवण्यात आले. कारण हे तिच्या ओळखीचेच लोक होते. आणि मामा बाजूच्या गादीवरती हा झोपून गेला होता. मला रात्रभर झोपच येत नव्हती. सारखा त्या लहान मुलीचा विचार येत होता की कसं होईल तिचं, या जगामध्ये तिचं कोण आहे, आता काय होणार तिचं. ह्याच विचारांनी माझा मेंदू पोखरून निघत होता. सतत तेच विचार माझ्या डोक्यामध्ये सारखे घोळत होते. वेळेचे भान तर काय राहिलेच नव्हते. बरीच रात्र पण झाली होती. सगळे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेली लोक येवानं झोपून गेलेली होती. त्यामुळे इस्पितळामध्ये एकदम शुकशुकाट होता. तितक्यात एकदम बाळ रडण्याचा आवाज आला. मी पटकन त्या दिशेने धावत गेलो. पाहिले तर माझे डोकं एकदम सुन्न झाले. अंगावरनं सर्रकन काटा आला. मी जागच्या जागी एकदम स्तब्ध झालो. कारण ती तरुण बाई कजरी आपली मुलगी लक्ष्मी हिलाही घेऊन जात होती. माझी तर बोबडीच वळली. ते भयान दृश्य मी
धडधडत्या काळजांनी पाहत राहिलो. पाहता पाहता कजरी आणि तिची मुलगी ही डोळ्यात देखत नाहीशी झाली. मी मोठ्या आवाजाने म्हणालो की तिची आई तिला घेऊन गेली आपल्यासोबत. माझ्या या वाक्याच्या नंतर एक नीरव शांतता पसरली होती. सगळीकडे सगळीकडे एकदम धावपळ झाली. आजूबाजूचे लोक हे कुठून आले हे माहीत नाही, कारण मी त्या विचारामध्ये होतो की मला काहीच कळत नव्हते. आणि आजूबाजूची लोक मामाला विचारू लागली की काय झाले, लक्ष्मी कुठे आहे. पण या सगळ्या गोष्टीचा उलगडा मला झाला होता. ते नवरा बायको हे दोघं एकत्र बाहेर जाताना त्यांच्या मुलीला माझ्या मामा मामीकडे सुरक्षित ठेवायचे. पण नेमके त्या दिवशी मामा नसल्यामुळे त्यांनी लक्ष्मीला शिंदेंकडे ठेवले आणि हे तिच्या आईला म्हणजे कंजरीला सांगितलेले नव्हते. म्हणून ती सरळ मामांच्या घरी तिच्या शोधात आली, कारण मृत्यू होऊन सुद्धा तिचे मन तिच्या मुलीत होते. ती लक्ष्मीला दुपारी नाही तर रात्री घेऊन गेली आपल्यासोबत, तेही कायमची. मी या निष्कर्षावरती आलो की आपल्या युलूशच्या मुलीला, त्या तान्ह्या मुलीला ती ह्या निर्दयी जगामध्ये एकटं सोडून गेली नाही. तुम्ही विचारताल का? कारण आई ती आईच असते.